15 ऑगस्ट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तिरंगा. हृदयात जागा होते ती देशभक्तीची भावना आणि आठवण होते त्या असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी आपल्या भारत मातेसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आज आपण मोकळा श्वास घेतो, आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेतो, आपल्या मताने सरकार निवडतो, आपल्याला हवे ते बोलू शकतो. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही. यामागे आहे शेकडो वर्षांचा संघर्ष, अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, असंख्य आंदोलनं आणि लाखो भारतीयांच्या त्यागाची कहाणी. म्हणूनच आजचा 15 ऑगस्ट हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या स्वातंत्र्याची किंमत आठवण्याचा दिवस आहे. भारत हा प्राचीन काळापासून समृद्ध देश म्हणून ओळखला जात होता. भारताची कला, संस्कृती, व्यापार, ज्ञान आणि संपत्ती यामुळे जगभरातील अनेक शक्तींचे लक्ष भारताकडे होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात सुरुवातीला व्यापार करण्यासाठी आली, परंतु हळूहळू व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. राजे राजवाड्यांमधील संघर्ष, अंतर्गत मतभेद आणि ब्रिटिशांची राजकीय रणनीती यामुळे कंपनीची सत्ता वाढत गेली आणि अखेर भारताच्या मोठ्या भूभागावर ब्रिटिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. भारतीयांवर विविध प्रकारचे कर लादले गेले, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले, स्थानिक उद्योग आणि हस्तकलेला मोठा धक्का बसला, भारतीयांच्या राजकीय अधिकारांवर मर्यादा आल्या. पण भारतीय जनता कायम शांत बसली नाही. 1857 हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष. ब्रिटिश सत्तेविरुद्ध मोठ्या प्रमाणावर उठाव झाला. या संघर्षात अनेक सैनिक, राजे, राण्या आणि सामान्य नागरिक सहभागी झाले. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शहा झफर यांसारख्या व्यक्तींनी या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची गाथा आजही भारताच्या इतिहासात अभिमानाने सांगितली जाते. 1857चा उठाव अखेर ब्रिटिशांनी दडपला, परंतु या उठावानं एक गोष्ट स्पष्ट केली: भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती. 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. यानंतर भारतीयांच्या राजकीय मागण्यांना संघटित स्वरूप मिळू लागले. दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले आणि इतर अनेक नेत्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. यानंतर स्वातंत्र्य लढ्याला आणखी व्यापक स्वरूप मिळाले. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्य लढ्याला विशेष दिशा देणारे नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सार्वजनिक उत्सवांचा वापर त्यांनी लोकजागृतीसाठी केला. त्यांच्या विचारांनी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एका नव्या मार्गाची दिशा मिळाली. महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन या चळवळींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लाखो सामान्य भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षात सहभागी झाले. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि सामान्य नागरिक सर्वांनी या लढ्यात योगदान दिले. 1930 महात्मा गांधींनी मिठाच्या कायद्याविरुद्ध दांडी यात्रा सुरू केली. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंतचा हा प्रवास केवळ एक मोर्चा नव्हता, तो ब्रिटिशांच्या अन्यायकारक कायद्यांविरुद्धचा शांततापूर्ण पण प्रभावी विरोध होता. गांधीजींनी समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून ब्रिटिशांच्या मिठाच्या कायद्याला आव्हान दिले. या आंदोलनानं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले. भारताचा स्वातंत्र्य लढा केवळ एका विचारधारेचा किंवा एका नेत्याचा संघर्ष नव्हता. अनेक क्रांतिकारकांनीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांनी
ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. भगतसिंग यांचे नाव घेताच भारतीयांच्या मनात धैर्य आणि देशभक्तीची भावना जागृत होते. अत्यंत तरुण वयात त्यांनी देशासाठी बलिदान दिले. स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांनी आझाद हिंद फौज उभी केली. त्यांचा संदेश होता, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष केला. आझाद हिंद फौजेच्या प्रयत्नांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना अधिक प्रबळ झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे होते. सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, कस्तुरबा गांधी, उषा मेहता आणि अनेक महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्रातही अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. या महिलांनी दाखवून दिले की देशासाठी लढण्याची ताकद लिंगावर अवलंबून नसते, ती देशप्रेमातून निर्माण होते. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भारत छोडो आंदोलनाचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा गांधींनी दिला तो संदेश, करो या मरो, या घोषणेने संपूर्ण भारतात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाची लाट निर्माण झाली. ब्रिटिशांनी अनेक नेत्यांना अटक केली, परंतु आंदोलन थांबले नाही. सामान्य भारतीयांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले. भारतातील स्वातंत्र्याची मागणी आता अधिक तीव्र झाली होती. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर तो ऐतिहासिक दिवस जवळ आला. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. मध्यरात्री भारताने स्वातंत्र्याची नवी पहाट पाहिली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक भाषण केले आणि भारताने एका नव्या युगात प्रवेश केला.